पहा समोरचा मुद्दा पाहू. म्युटेशन्स इन द जेनेटिक कोड. पाहता याच्या अगोदर जेनेटिक कोड जे आपण पाहिले याच्या अगोदर की टाईप ऑफ जेनेटिक कोड कोणकोणते राहतात, कोडॉन्स किती पॉसिबल आहे, तर 61. तर याचा एक चार्ट आहे तुम्हाला जो घरी बनवायचा आहे आणि तो कसा बनवायचा आहे तुम्हाला मी नंतर सांगेल. त्याच्या अगोदर एक कन्सिडर करू आपण की जेनेटिक कोडचं मेन काम आहे टू कॅरी इन्फॉर्मेशन फॉर अ पर्टिक्युलर प्रोटीन. DNA मध्ये जी कंप्लीट इन्फॉर्मेशन आहे त्याला जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणतो आपण. एक मुद्दा क्लिअर करा. द कंप्लीट information on DNA, it is called as genetic information. This is present in DNA. जेव्हा DNA मॉलिक्यूल पासून RNA बनेल, मेसेज बनेल, mRNA बनेल, तर याच इन्फॉर्मेशनला आपण रिप्रेझेंट करतो ॲज जेनेटिक कोड. बरोबर. आणि हा जेनेटिक कोड जेव्हा रीड आउट केला जाईल, रीड आउट, तेव्हा mRNA पासून तयार होईल प्रोटीन. बरोबर आहे. म्हणजे कोड पासून काय तयार होतील, अमिनो ॲसिड. हा झाला आपला पूर्ण पास्ट. आता कंप्लीट जेनेटिक कोड जर नॉर्मल असेल तर टाईप ऑफ अमिनो ॲसिड कसे तयार होतील, नॉर्मल. आणि नॉर्मल अमिनो ॲसिडचा जर सिक्वेन्स प्रॉपर असेल तर त्याच्यापासून तयार होते फंक्शनल प्रोटीन. बरोबर आहे. इथं आपल्याला हा पाहायचा आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सगळे कॅरेक्टर नॉर्मलच राहतात याची गॅरंटी नसते. सम कॅरेक्टर, सम प्रॉपर्टीज मे बी डिफरंट. त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस राहतात. आणि चेंजेस का होतात त्याला रिझन असते एक नॅचरल प्रोसेस विच इज कॉल्ड ॲज म्युटेशन. सेल डिव्हिजन जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा त्याच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर टॉपिक आपण ऑलरेडी पाहिलं आहे. मायटॉसिस असो किंवा मिओसिस, पर्टिक्युलरली मिओसिस. तर क्रॉसिंग ओव्हरमध्ये काय होत असतं, मेल आणि फिमेल पॅरेंटचे क्रोमोझोम आहेत, त्याच्यामध्ये एक्सचेंज घडतं आणि नवीन प्रोजेनी जी तयार होईल त्याच्यामध्ये नवीन कॅरेक्टर्स ॲड होतात. म्हणजे हा चेंज झाला. आणि चेंजेसलाच आपण म्हणतो व्हेरिएशन. नवीन प्रोजेनीमध्ये, नवीन जनरेशनमध्ये व्हेरिएशन काय येतात त्याला रिझन एकच आहे, डिव्हिजन घडताना कोणती प्रोसेस घडते, क्रॉसिंग ओव्हर. तर असाच एक नवीन कन्सेप्ट आहे का DNA किंवा RNA मध्ये. सुरुवात करू आपण DNA पासून. तर DNA मधले जे की न्यूक्लियोटाइड्स राहतात, पहा जसं आपण कोडॉन mRNA मध्ये शब्द वापरतो, 3 न्यूक्लियोटाइडचा एक ग्रुप जो mRNA वर प्रेझेंट असेल त्याला म्हणतो आपण कोडॉन. हा एक मुद्दा तुमच्याकरता नवीनच आहे. ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड, 3 किंवा आपण डायरेक्ट शॉर्टकट म्हणतो त्याला ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन DNA, इट इज कॉल्ड एज कोडोजेन. बरोबर. असाच ट्रिपलेट ऑफ न्यूक्लियोटाइड जर समजा mRNA मध्ये असेल तर त्याला म्हणायचे तुम्हाला कोडॉन. आणि याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड जर समजा tRNA वर असेल तर त्याला म्हणायचे तुम्हाला अँटी कोडॉन. बरोबर आहे. हे सगळे नॉर्मल आहेत. तर प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस नॉर्मल आहे. एका नायट्रोजन बेसमध्ये, एका न्यूक्लियोटाइडमध्ये किंवा त्या इन्फॉर्मेशनमध्ये कुठेतरी जरी बदल झाला तर हा जो चेंज आहे हा पूर्ण प्रोटीन सिंथेसिसमध्ये तुम्ही पाहू शकता. बरोबर आहे. अँड दॅट इज अवर टुडेज टॉपिक, म्युटेशन इन जेनेटिक कोड. आता हे म्युटेशन कसं राहू शकतं बघा. सगळ्यात पहिले याची सायंटिफिक डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे की म्युटेशन्स म्हणजे काय. म्युटेशन्स आर नथिंग बट सडन चेंज इन जेनेटिक मटेरियल. एक लिव्हिंग सेलमध्ये DNA आहे, RNA आहे, त्या कंप्लीट जेनेटिक मटेरियलमध्ये कुठेतरी एक चेंज होतो, सडन चेंज होतो, स्पॉन्टेनियस. हा चेंज किती क्वांटिटीमध्ये होते, काय होते, हे सगळे पॉईंट्स वेगवेगळे आहेत. पण चेंज घडला तर याचा अर्थ त्या ऑर्गॅनिझमच्या कॅरेक्टरमध्ये थोडासा फरक पडेल. बरोबर आहे. आणि हा जो फरक आहे यालाच आपण म्हणतो व्हेरिएशन्स. आता इथं जेनेटिक कोडमध्ये म्युटेशन कोणत्या लेवलला घडते पहा, तर त्याचं एक एक्झाम्पल तुमच्या नवीन सिलेबसमध्ये म्हणलं आहे, पॉइंट म्युटेशन. टॉपिक आपला पॉइंट म्युटेशन नावातच आहे. एक्झाम्पल, हा DNA आहे, DNAच्या 2 स्टँड आपण ड्रॉ केले. एक स्टँड आहे GAG, इट मीन्स कॉम्प्लिमेंटरी स्टँड असेल CTC. हे काही नवीन सांगायचं नाही तुम्हाला. जेव्हा
ट्रान्सक्रिप्शन राहील. पाहिजे ही जी प्रोसेस आपण पूर्ण मांडलेली आहे, हा सेंट्रल डोग्मा आहे. बरोबर आहे. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? DNA टू mRNA आणि mRNA टू अमिनो ॲसिड दॅट इज प्रोटीन. हे घडलं ट्रान्सक्रिप्शन आणि हे घडलं ट्रान्सलेशन. मग जेव्हा mRNA तयार होईल तेव्हा DNAच्या 2 स्ट्रँडपैकी एका स्ट्रँडला काय केलं जाते? कॉपी केलं जाते. आता इथं mRNAची स्ट्रँड बनली GAG. याचा अर्थ या DNA मधला हा जो लोअर पार्ट आहे, जी दुसरी स्ट्रँड आहे ज्याला आपण म्हणत असतो अँटीसेन्स स्ट्रँड. DNAच्या 2 स्ट्रँडपैकी ज्या स्ट्रँडला कॉपी केलं जाईल, ज्या स्ट्रँडचं ट्रान्सक्रिप्शन घडेल त्याला म्हणायचं आहे अँटीसेन्स. आणि जी कॉम्प्लिमेंटरी असते त्याला आपण म्हणत असतो सेन्स किंवा कोडिंग स्ट्रँड. त्याचा इथे यूज नाही. आणि तसंही ट्रान्सक्रिप्शन नंतर जो mRNA तयार होते त्या mRNAला तुम्हाला म्हणायचं आहे ट्रान्सक्रिप्ट. काय म्हणायचं आहे? ट्रान्सक्रिप्ट. पेपरमध्ये हे विचारतात तुम्हाला. DNA मधले बेसेस देऊन देतात. सपोज DNA कंटेन दिस 2 स्ट्रँड अँड व्हॉट विल बी दी ट्रान्सक्रिप्ट ऑफ दॅट DNA. तर लक्षात ठेवायचं आहे की DNAच्या सेन्स स्ट्रँडच्या सारखी जी असेल त्यालाच म्हणतात mRNA ट्रान्सक्रिप्ट. पाहू शकता तुम्ही, GAG DNAची अपर स्ट्रँड आहे आणि mRNAचा सुद्धा सिक्वेन्स तोच आहे GAG, कारण तो DNAच्या दुसऱ्या स्ट्रँडला कॉम्प्लिमेंटरी असेल. ओके. आणि जेव्हा हा mRNAचा कोडॉन ट्रान्सलेट केला जाईल त्याचं काम आहे अमिनो ॲसिडला स्पेसिफाय करणं. कोणता अमिनो ॲसिड स्पेसिफाय झाला? GLU. GLU इट मीन्स ग्लुटामिक ॲसिड. अमिनो ॲसिडचे टाईप आहेत, त्याचा आपण नंतर चार्ट वगैरे पाहणारच आहे. तर इथं लक्षात असं घ्या की नॉर्मल प्रोसेस चालू आहे. DNA मध्ये कोडिंग ची प्रोसेस चालू आहे. ट्रान्सक्रिप्शन घडलं, ट्रान्सलेशन घडलं आणि एक नॉर्मल प्रोटीन बनला. कोणता? तर ग्लुटामिक ॲसिड. ओके. आता जर आपण एक एक्झाम्पल घेतलं की या DNAच्या 3 न्यूक्लियोटाइडपैकी एका न्यूक्लियोटाइडमध्ये जर चेंज घडला, आपल्याला पॉईंट पाहायचा आहे पॉईंट म्युटेशनचा. आणि पॉईंटचा अर्थ हाच होतो चेंज इन सिंगल बेस, अर्थात नायट्रोजन बेस. एका कोडॉनचे 3 नायट्रोजन बेस, त्यातल्या एका बेसमध्ये जरी चेंज घडला तर तो झाला कोणता? चेंज पॉईंट म्युटेशन. चेंज इन द सिंगल पॉईंट, चेंज इन द सिंगल बेस. मग इथं पहा, हा झाला नॉर्मल DNA आणि जेव्हा चेंज होईल हे नंतर पाहू आपण. सध्या लक्षात घ्या की या थायमिनचा जो बेस आहे, दिस थायमिन इज हिअर रिप्लेस्ड बाय ॲडिनाइन. याला आपण म्हणालो म्युटेशन. इथं चेंज झाला सिक्वेन्स, त्याच्यामुळे काय होईल? याचा जो mRNA ट्रान्सक्रिप्ट आहे तो पण चेंज होईल. GAG असं यायला पाहिजे होता, तर इथं आला GUG. बेस पेअर चेंज झाला म्हणजे इथं कोडॉन बदलला. अँड फॉर युअर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन, जेव्हा कोडॉन बदलतो तेव्हा अमिनो ॲसिड बदलू शकतो. देर इज अ चान्स ऑफ चेंजिंग अमिनो ॲसिड. मग इथं GUG नावाचा जर समजा ट्रान्सक्रिप्ट आला तर याच्यापासून अमिनो ॲसिड वेगळाच कोड होऊन राहिला. कोणता? तर व्हॅलिन. नॉर्मल अमिनो ॲसिड कोणता असेल? ग्लुटामिक ॲसिड. आणि जो म्युटंट आहे, चेंज घडलेला आहे, त्याला म्हणायचं तुम्हाला म्युटंट अमिनो ॲसिड दॅट इज व्हॅलिन. मग आता जर आपण सिकल सेल अनिमिया हा एक डिसीज आहे, याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं तर काय बदल घडू शकतात पहा. डेफिनेशन समजले असेल तुम्हाला. म्युटेशन्स इन जेनेटिक कोड मे रिझल्ट इन, फॉर एक्झाम्पल, सिकल सेल अनिमिया. दिस इज द एक्झाम्पल ऑफ पॉइंट म्युटेशन. लक्षात ठेवायचा, पेपरमध्ये विचारू शकतात IMP. सो व्हॉट इज सिकल सेल अनिमिया? सगळ्यात पहिले पहा, अनिमिया म्हणजे इट इज रिलेटेड टू द ब्लड. नॉर्मल पर्सनमध्ये ब्लड कंटेन द रेड कलर प्रोटीन दॅट इज HB, हिमोग्लोबिन. त्याची क्वांटिटी पण असतं 11 to 16 ग्राम. बरोबर. 100 ml मध्ये जर आपण काउंट केलं तर एवढी असायला पाहिजे. तर हा हिमोग्लोबिन आहे. आता हिमोग्लोबिन काय? सिंगल. इट इज नथिंग बट अ कॉन्जुगेटेड प्रोटीन, कॉम्प्लेक्स प्रोटीन आहे. आणि या हिमोग्लोबिन प्रोटीनमध्ये 2 पॉलिपेप्टाइड चेन असतात. तर आपण नाव देऊन टाकू अल्फा चेन, बीटा चेन, अर्थात ग्लोबिन चेन. ग्लोबिन म्हणजे काय? आम्ही प्रोटीन. तर असे 2 पॉलिपेप्टाइड चेन जर असतील तर त्याला म्हणतात परफेक्टली काय?
हिमोग्लोबिन, आणि याची क्वांटिटी जर नॉर्मल असेल, हिमोग्लोबिन, इफ हिमोग्लोबिन प्रोटीन इज नॉर्मल, देन द नॉर्मल आरबीसी ऑफ पर्सन बिकम सर्क्युलर. नॉर्मल आरबीसीचा शेप कसा असतो? सर्क्युलर. परफेक्टली सर्क्युलर नाही, तो असतो बायकॉन्केव्ह. म्हणजे लक्षात येईल का तुमच्या? अशा पद्धतीचं काहीतरी असते. म्हणजे एक सर्कल आहे, एक सर्कल आहे, पण त्या सर्कलच्या मधात जी आहे ते दोन्ही साईडनं अशी थोडी आतमध्ये दबलेली आहे की नाही, त्याला कॉन्केव्ह म्हणतो आपण. तर असा आपण त्याला सर्क्युलर म्हणू. सर्क्युलर अँड बाय कॉन्केव्ह शेप कोणाचा आहे? दिस इज द शेप ऑफ नॉर्मल आरबीसी. हे आरबीसी कुठे प्रेझेंट राहतात? आरबीसी मीन्स ब्लड. इट इज कंटिन्युअसली फ्लोईंग थ्रू द ब्लड वेसल. म्हणजे तुम्ही जर एक ब्लड वेसल कन्सिडर केली, त्याच्यामधून हे आरबीसी फ्लो होऊन राहिल्या, आणि नॉर्मल आरबीसीचा शेप कसा ड्रॉ केला आपण? सर्क्युलर. हा झाला सर्क्युलर. अँड दे कॅन इझिली फ्लो थ्रू दी ब्लड वेसल. पाहिजे त्या ऑर्गनला ब्लड सप्लाय केलं जाईल. पण इथं काय घडून राहिलं? म्युटेशन. म्युटेशन घडल्यामुळे काय झाला? अमिनो ऍसिड चेंज घडला. कोणता? व्हॅलिन झाला. व्हॅलिन तयार झाल्यामुळे कशामध्ये फरक पडला असेल? या अल्फा किंवा बीटामध्ये. आणि या चेंज जर घडला तर कशाचं प्रमाण कमी होईल? हिमोग्लोबिन. आणि हिमोग्लोबिनच्या याच्यामध्ये जर फरक पडला, म्युटेशन्स घडले, तर त्या पर्सनच्या आरबीसीचा शेप चेंज होतो. अँड दिस शेप बिकम्स, इथं जो सर्क्युलर आहे, दी चेंज बिकम लाईक दिस. याला म्हणतात हाफ मून शेप, किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता सिकल शेप. सिकल शेप काय झाला? आरबीसी. आता अशा आरबीसी जर आतमध्ये तयार झाल्या तर तुम्ही लक्षात घेऊ शकता, ह्या झाल्या नॉर्मल आरबीसी आणि सिकल शेप अशा राहतील. बरोबर? याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊन राहिला? जे ब्लड सर्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये बॅरियर क्रिएट होईल, अँड दे कॅन चॉक अप, दे कॅन ब्लॉक द कम्प्लीट ब्लड वेसल. आणि अशा पर्सनमध्ये ब्लडची डेफिशियन्सी येते, आणि त्या डेफिशियंट कंडिशनला म्हणतात काय? तर सिकल सेल अनेमिया. याची स्कूल लेवलला आणि कॉलेज लेवलला टेस्टिंग पण केली जाते की कोणकोणत्या पर्सनमध्ये सिकल सेल अनेमिया आहे, जो समोर जाऊन फार मोठ्या एका फेटल डिसीजमध्ये कन्वर्ट होतो, अँड इट मे कॉज द डेथ ऑफ पर्सन. तर म्हणून लक्षात घ्यायचं आहे की पॉइंट म्युटेशन सिंगल बेसमध्ये जरी चेंज घडला तरी त्या पर्सनमध्ये फार मोठे डिसीज, किंवा त्याला डिसीज न म्हणता डिसऑर्डर म्हणू शकतो आपण, अशा कंडिशन्स सुद्धा क्रिएट होऊ शकतात. अँड दिस इज वन ऑफ द बेस्ट example for the mutations in the genetic code. ओके, हा झाला पॉइंट म्युटेशनचा पार्ट. आता याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे पहा, ते म्हणजे फ्रेम शिफ्ट म्युटेशन. पॉइंट म्युटेशन म्हणजे सिंगल बेसचं, आणि फ्रेम शिफ्ट म्युटेशनचा अर्थ काय होतो? का जेव्हा कोडॉन्समध्ये चेंजेस घडतात तेव्हा एमआरएनए मध्ये जे पूर्ण जेनेटिक कोड असतो, हा समजा एक एमआरएनए असेल आणि या एमआरएनए मध्ये कोडॉन आहे सपोज, दॅट इज AUG CTC GGC GCG UA, आणि शेवटी जो असेल तो. आता आपण ती स्टार्ट आणि स्टॉप कोडॉन पाहून एक अंदाज लावा की एमआरएनए मधली ही स्ट्रँड आहे, त्याच्यामध्ये हा काय आहे तर एक जेनेटिक कोड आहे, त्याच्यातले कोडॉन्स आहे ना. किती कोडॉन्स आहेत? CTC GGG GCG आणि UA. आता सपोज इथं ठीक आहे, एवढाच कोडॉन आहे. आता आपण काय करू की या ठिकाणी फ्रेमशिफ्ट म्युटेशन पाहायचं आहे. तर सपोज देर इज अ इन्सर्शन ऑफ नायट्रोजन बेस, इन्सर्शन ऑफ बेस, बरोबर आहे. मी या जेनेटिक कोड हा एमआरएनए आहे, आणि या एमआरएनएच्या 5' एंडला मी एक बेस पेअर ऍड करतो, सपोज इट इज एडिनाइन. जर आपण नॉर्मल एमआरएनए पाहिला होता तर त्याच्यामध्ये पहिला कोडॉन कोणता होता? CTC. या CTC मधून समजा एक अमिनो ऍसिड तयार होतो AA1, फर्स्ट अमिनो ऍसिड तयार होतो, फर्स्ट नाही सेकंड तयार होतो.
पण जर समजा मी एक बेस पेअर ॲड केला तर या mRNAला रीड आउट करताना सी पासून रीड नाही केलं जात, मग कुठून रीड कराल? ए पासून. अँड वी नो दॅट वन कोडॉन इज मेड अप ऑफ थ्री बेसेस. सो फर्स्ट कोडॉन विल बी नॉट CTC, इट विल बी ACT. म्हणजे हे चेंज होऊन जाईल. पहिला कोडॉन होईल ACT, दुसरा होईल CGG, CGC, GU. लक्षात येत आहे का? नॉर्मल mRNA असताना बेस पेअर असे होते. CTC हा पहिला, दिस वॉज सेकंड, थर्ड वन, फोर्थ वन. आता कम्प्युटर्स नाही आहे. ही झाली आपली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन असताना इथून सुरुवात झाली, म्हणजे हा कोडॉन पहिला झाला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा. म्हणजे डिफरन्स समजून आला का? की एका सिंगल बेसमध्ये जरी चेंज घडला तर हा चेंज कम्प्लीट mRNAच्या स्ट्रँडमध्ये घडते. म्हणजे त्याची जी रिडिंग फ्रेम आहे, जो कोड रीड आउट करायचा होता तो कोड न राहता तो कोड वेगळाच होऊन जाते. याला म्हणतात पूर्णच्या पूर्ण फ्रेम बदलून जाणं. कम्प्लीट जेनेटिक कोड बदलला त्याला म्हणतात फ्रेम शिफ्ट म्युटेशन. पूर्ण शिफ्टिंग झालाय. आणखी एक्झाम्पल घ्या. समजा मी या एच्या आणखी एखादा बेस ॲड करतो. सपोज इट इज 1 आहे. परत पूर्णच्या पूर्ण मोड चेंज होईल. ACT पासून सुरुवात केली होती, आता तुम्हाला G पासून सुरुवात करावी लागेल. GAC हा पहिला बेस होईल, बरोबर आहे. TCG दुसरा, तिसरा, चौथा, चले बदलत. म्हणजे अशा टाईपचे बदल. आणखी एक बेस पेअर ॲड करतो. समजा इट इज AGA. आता पहा, एक किंवा दोन बेस जर ॲड झाले तर त्याची पूर्ण फ्रेम चेंज घडली. याला म्हणतात फ्रेम शिफ्ट म्युटेशन. आणि आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे असा की जर समजा 3 नायट्रोजन बेस ॲड झाले, इफ देर इज ॲडिशन ऑफ अ कम्प्लीट कोडॉन, तर अशा वेळेस पहा जी फ्रेम आहे ती फ्रेम चेंज नाही होत. इट विल बी रिमेन नॉर्मल. तुमचा नॉर्मल कशी काय? एवढा एक बेस ॲड झाला होता तर फ्रेम बदलली होती, सेकंड बेस ॲड झाला तरी चेंज घडला होता, मग 3 बेस ॲड झाल्यानंतर चेंज का नाही घडला? यू कॅन लुक ॲट द बोर्ड. पहिला बेस कोणता असेल? पहिला कोडॉन कोणता असेल? AGA हा झाला पहिला. CTC दुसरा, हा तिसरा. हे मी खून टाकतो खालचा. दिस इज युअर सेकंड, दिस इज युअर थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा आपण पहिला mRNA पाहिला होता तिथं सुद्धा कोडॉन CTC नावाचा कोडॉन ॲज इट इज होता. हां ठीक आहे, कोडॉनची लोकेशन बदलली त्याच्यामुळे अमिनो ॲसिडची पोझिशन बदलेली, पण रिडिंग फ्रेम जी आहे समोरची ती ॲज इट इज आहे. म्हणजे एक एक मुद्दा क्लिअर केला की जेव्हा पॉईंट म्युटेशन घडते तेव्हा चेंज इन द सिंगल बेस. फ्रेम शिफ्ट म्युटेशन mRNAच्या कोडॉनमध्ये एक किंवा दोन बेस पेअर जर ॲड केले, एक किंवा दोन बेसेस जर ॲड केले तर त्याची पूर्ण रिडिंग फ्रेम बदलणं, बरोबर आहे. त्याला म्हणायचं आहे फ्रेम शिफ्ट म्युटेशन. आणि तिसरा मुद्दा, जेव्हा एखादा कम्प्लीट कोडॉन ॲड किंवा डिलीट होईल, इथं ॲड झाला म्हणून त्याला मी ॲडिशन नाव देतो, इन्सर्शन नाव देतो. अमिनो ॲसिडची पोझिशन बदलेल, बरोबर आहे. आणि शेवटचं, जर समजा एखादा यातला कोडॉन डिलीट झाला, इन्सर्शन घडलं तसं डिलिशन पण घडतं. डिलीट घडला तरी सुद्धा त्यामुळे अमिनो ॲसिडची जी पोझिशन आहे ती बदलू शकतं आणि जो प्रोटीन तयार होऊन राहिला तो प्रोटीन नॉर्मल न होता तो म्युटंट तयार होईल, म्हणजे तो चेंज तयार होईल. अशा पद्धतीचे चेंजेस जेनेटिक कोडमध्ये घडू शकतात. लक्षात घ्यायचं आहे, जरी DNA मास्टर मॉलिक्यूल असेल, जरी तो प्रोटीन फंक्शनल तयार करत असेल तरी त्याच्यामध्ये सम सॉर्ट ऑफ चेंज 0.1% मध्ये काही ना काही चेंजेस घडतात. आणि हे चेंजेसच आहेत ज्याच्यामुळे नवीन नवीन ऑर्गॅनिझम्स बनतात. आणि या सगळ्याचा उद्देश एवढाच असतो का हळूहळू या पूर्ण लिव्हिंग वर्ल्डमध्ये काय व्हायला पाहिजे, तर चेंजेस ज्याला म्हणतो आपण काय, इव्होल्युशन. ओके, यातल्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ॲड करू शकता. थँक्यू. गुड मॉर्निंग स्टुडंट. प्रोटीन सिंथसिसचा टॉपिक चालू आहे आपला आणि मॉलिक्युलर बेसिसमधला जो हायली कन्सेप्टिव्ह टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये स्कोरिंग पण केलं जाऊ शकते ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून, आणि आपला जो थेरीचा टॉपिक आहे त्याच्या आधारावर सुद्धा. आता प्रोटीन सिंथसिसमध्ये कम्प्लिटली पाहिला आपण का हाऊ मॅसेज फ्रॉम द DNA इट इज कॉपीड इन द फॉर्म ऑफ mRNA अँड इट इज ट्रान्सलेटेड इन टू द प्रोटीन. ट्रान्सक्रिप्शन कसं घडतं त्याच्यामधल्या स्टेप्स डिटेलमध्ये डिस्कस केल्या आपण. त्याच्यानंतर ट्रान्सलेशन, प्रोटीन फॉर्मेशनची प्रोसेस पाहिली. त्यानंतर जेनेटिक कोड,
हे सगळे कन्सेप्ट क्लिअर झाले. आता याच्यामध्ये एक क्वेश्चन असा आहे का जेव्हा प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस घडते, आपल्याला माहित आहे का DNA अंडरगो ट्रान्सक्रिप्शन टू फॉर्म अ मेसेज इन द फॉर्म ऑफ mRNA, अँड mRNA याच्यामध्ये प्रेझेंट राहतात काय तर कोडॉन्स. मेनी कोडॉन्स आर देअर इनसाइड द mRNA. हा झाला एक कन्सेप्ट. किती कोडॉन्स राहतात तर याचे आपण जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टीमध्ये डिस्कस केलं होतं. एव्हरी कोडॉन इज ट्रिपलेट अँड ऑल पॉसिबल नंबर ऑफ कोडॉन आर 64. जेनेटिक कोडॉन्स किती राहतात 64. आणि या 64 कोडॉनपैकी 61 कोडॉन जे राहतात त्याला म्हणायचं तुम्हाला सेन्स कोडॉन, किंवा आपण मल्टिपल म्हणून सेन्स कोडॉन म्हणून. अँड 3 कोडॉन्स आर कॉल्ड ॲज नॉन सेन्स कोडॉन. 3ला काय म्हणायचं आहे नॉन सेन्स कोडॉन. कोणकोणते राहतात हे तर हे फिक्स राहतील. दॅट इज UAA, UAG अँड UGA. मग आता नंबर ऑफ कोडॉन अवेलेबल दे आर 61. याचा यूज काय तर 61 कोडॉन्स आर यूज इन द म्हणा किंवा टू स्पेसिफाय 20 टाइप्स ऑफ अमिनो ॲसिड्स. अमिनो ॲसिडचे टाईप किती आहेत आपल्याकडे 20. त्याच्याकरता कोडॉनची संख्या किती आहे 61. आता अमिनो ॲसिड 20 आहेत, कोडॉन जास्त आहेत, यांचं कॉम्बिनेशन कसं लागतं हे आपण जेनेटिक कोडमध्ये ऑलरेडी पाहिलं आहे. जेनेटिक कोड हे डिजनरेट राहतात. एकापेक्षा जास्त कोडॉन एका अमिनो ॲसिडला काय करू शकतात स्पेसिफाय करू शकतात. हे तर झालं अमिनो ॲसिडचं. पण आता ट्रान्सलेशनच्या प्रोसेसमध्ये जेव्हा mRNA आहे त्या mRNA मध्ये रायबोझोम बाइंडअप झाला आणि tRNA ट्रान्सफर होतो. आपण कालच पाहिली ट्रान्सलेशनची प्रोसेस. आणि tRNA मध्ये राहतात अँटीकोडॉन. mRNAचा कोडॉन आणि tRNAचा अँटीकोडॉन जर कॉम्प्लिमेंटरी असेल तरच काय स्पेसिफाय केला जातो अमिनो ॲसिड. मग एका mRNA मध्ये जर 61 कोडॉन आहे तर तेवढेच आपल्याला अँटीकोडॉन्स लागतील. बरोबर आहे. जेवढे mRNA तेवढेच काय लागतील mRNA मधले कोडॉन्स असतील तेवढे काय लागतील tRNA. नंबर ऑफ tRNAचाही आता कन्सेप्ट थोडा वेगळा आहे. कोडॉन 61 आहेत पण tRNA तेवढे नसतात. द अमाऊंट ऑफ tRNA इट इज व्हेरी लेस. असं कन्सिडर करा तुम्ही की कोडॉन 61 आहेत आणि mRNA जे अँटीकोडॉन वाले tRNA आहेत त्या tRNAची संख्या फक्त 16 ते 20च्या दरम्यान आहे. 20च्या दरम्यान आहे. म्हणजे नंबर ऑफ tRNA आर लेस आणि त्यांना ज्या कोडॉनला वाचायचं आहे त्या कोडॉनची संख्या जास्त झाली. कोडॉन्स आर 61 अँड tRNA आर लेस. मग कमी tRNA जास्त कोडॉनला कशी रीड करतील. याचा अर्थ हा मुद्दा क्लिअर होतो की सिंगल tRNA मॉलिक्यूल आपला जो टॉपिक पाहायचा आहे मी त्याचं हेडिंग तुम्हाला अजून सांगितलं नाही. पण पहिले त्याच्या मागचं बॅकग्राऊंड समजून घ्या. एक सिंगल tRNA मॉलिक्यूल आहे. इट कॅन रीड more than one codon. More than one codon. जसं एकापेक्षा जास्त कोडॉन सेम अमिनो ॲसिडला कोड करू शकतात. हे झालं डिजेनरेट कोड. तसंच एक सिंगल tRNA ची संख्या कमी आहे म्हणून tRNA एकच आहे पण तो जास्त कोडॉनला काय करू शकतो रीड करू शकतो म्हणा किंवा मग ट्रान्सलेट करू शकतो. आणि हाच मुद्दा आहे विच वॉज गिवन बाय द सायंटिस्ट अगेन क्रिक. सांगितलंय तुम्हाला की वॉटसन आणि क्रिक मधला जो सिनियर सायंटिस्ट आहे ज्यांनी मॅक्सिमम डिस्कवरीज केल्या आहेत दॅट सायंटिस्ट इज क्रिक, फ्रान्सिस क्रिक. आणि यांनीच एक नवीन टॉपिक दिला आहे दॅट इज वोबल हायपोथेसिस. हायपोथेसिस म्हणजे त्यांनी स्वतःचा जो रिसर्च आहे त्याला मांडला आहे, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं आहे, त्याला आपण हायपोथेसिस म्हणतो. आणि वोबल हे काही सायंटिस्टचं नाव नाही. वोबल काय हे तुमच्या लक्षात येईल पण त्याच्या अगोदर आपण डायग्राम समजून घेऊ की या हायपोथेसिसचं म्हणणं काय. आणि अर्थात याचं प्रिन्सिपल हेच राहील कोणतं tRNA कमी जरी असले तरी ते जास्तीत जास्त कोडॉन काय करू शकतात रीड करू शकतात. हाच आपला आजचा कन्सेप्ट आहे. आता कोण घ्या आपण डायग्रामकडे बोलूया.
पहा, ट्रान्सलेशनमध्ये महत्त्वाचा पार्ट राहतो mRNA. मी इथं mRNA मधले 4 वेगवेगळे कोडॉन्स ड्रॉ केले आहे. GUU वेगळा कोडॉन आहे, GUA, GUC, GUG. एव्हरी कोडॉन इज डिफरंट. प्रत्येकामध्ये बेस पेअर थोडेसे वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर जेव्हा हे कोडॉन रीड आउट केले जातील, प्रोटीन सिंथेसिस चालू आहे, तो mRNA आला, त्याला रायबोझोम बाइंड झाला आणि tRNA सुद्धा आला. कसा आहे तो हे सगळं आपण पाहिलं आहे. त्या रायबोझोमच्या 3 साईट्स आठवा लागतात, A साईट, B साईट, E साईट. A मधून tRNA येतो, P मधून पॉलिपेप्टाइड चेन निघते आणि T मधून एम्प्टी tRNA निघतो. एव्हरीथिंग हॅज बीन डिस्कस्ड. आता या ठिकाणी कोडॉन आणि tRNA मधला अँटीकोडॉन या दोघांची आपण कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग चेक करतो, बरोबर आहे. आता इथं पहा, जे tRNA आपण ड्रॉ केले, ऑल tRNA, हे सध्या इकडे लक्ष नका देऊ, व्हॅलिन नावाचं काय ते मला माहित नाही सध्या. फक्त tRNA नावाचा मॉलिक्यूल कन्सिडर करा. हे जे tRNA आपण ड्रॉ केले, हा आहे हेअरपिन मॉडेल ऑफ tRNA. असं आणखीन एक मॉडेल असतं, त्याला आपण म्हणत असतो क्लोव्हर लीफ मॉडेल, बरोबर आहे, जे आपण काल ड्रॉ केलं होतं. आता इथं जे ड्रॉ केलं आहे ते हेअर पिन मॉडेल. तर tRNA मध्ये जे अँटीकोडॉन आहेत दे आर ऑल सिमिलर, CAA, अँड एव्हरी tRNA कंटेन सेम CAA अँटीकोडॉन. कोडॉन अँटीकोडॉनची पेअरिंग चेक करून आलो आपण. करा चेक. ग्वानाइन सोबत सायटोसिनची पेअरिंग आहे, करेक्ट. युरासिलची ॲडेनाइन सोबत पेअरिंग आहे, इट इज ऑल्सो करेक्ट. अँड सेम युरासिल ॲडेनाइन, बरोबर आहे. म्हणून आपण याला एक नाव देऊन टाकू, दिस इज कॉल्ड ॲज परफेक्ट पेअरिंग. याला आपण नाव देऊ परफेक्ट पेअरिंग. कोडॉन अँटीकोडॉन कॉम्प्लिमेंटरी आहे आणि म्हणूनच त्या tRNA कोणता अमिनो ऍसिड स्पेसिफाय केला, व्हॅलिन अमिनो ऍसिड स्पेसिफाय झाला. आता समोर जाऊया आपण. व्हेन दिस कोडॉन गेट चेंज, युरासिल इट इज रिप्लेस्ड बाय ॲडेनाइन. हे काही चेंज म्युटेशन नाही आहे, हे mRNA आहे. mRNA मध्ये एकापेक्षा जास्त कोडॉन्स राहतील आणि सगळे कोडॉन सारखे थोडी राहणार आहे, दे मे बी डिफरंट. इथं GUA हा दुसरा कोडॉन आहे, अमिनो tRNA तोच, अँटीकोडॉन सुद्धा तोच आहे. मग कॉम्प्लिमेंटरी चेक करा. GC कॉम्प्लिमेंटरी आहे, UA कॉम्प्लिमेंटरी आहे, AA कॉम्प्लिमेंटरी असेल का, नो, कारण हे 4 गा पूलमध्ये बसत नाही, DNAच्या स्ट्रक्चरमध्ये बसत नाही. RNA चा रूल त्याला पण लागू नाही पडणार. GC पेअर होते, UA पेअर होईल, CA कॅन नॉट बी पेअर. ओके, म्हणजे लक्षात हे घ्यायचं आहे की जेव्हा ट्रान्सलेशन घडतं, जेव्हा tRNA मॉलिक्यूल mRNA ला रीड आउट करतो, तेव्हा फक्त आणि फक्त पहिल्या 2 बेस पेअरची पेअरिंगच महत्त्वाची राहते. ड्युरिंग ट्रान्सलेशन कॉम्प्लिमेंटरी पेअरिंग ऑकर ओनली बिटवीन फर्स्ट 2 बेसेस. तिसरा जो बेस आहे त्यात पेअरिंग झाली तरी चालते आणि नाही झाली तरी चालेल, कारण इथं 2च बेस पेअर कॉम्प्लिमेंटरी आहेत. स्टील देअर इज अ अमिनो ॲसिड. कोणता अमिनो ॲसिड स्पेसिफाय झाला, व्हॅलिन नावाचा, बरोबर. प्रत्येक ठिकाणी व्हॅलिन तयार झाला पाहिजे. इथे व्हॅलिन स्पेसिफाय झाला, हा त्याचा 3' एंड असेल tRNAचा, बरोबर. सो इन एव्हरी कंडिशन द अमिनो ॲसिड गेट स्पेसिफाय. आणि हाच एक मुद्दा आहे की याला म्हणतात की mRNA मधले जे बेसेस आहेत हे चेंज होऊन राहिले, परंतु tRNA मधले जे अँटीकोडॉन्स आहेत त्या अँटीकोडॉन मधला हा जो 3rd बेस आहे, बरोबर आहे, हा 3rd बेस कसा आहे, इट मे बी ओबल. ॲक्च्युली mRNA मधला जो कोडॉन आहे हा बदलून राहिला थोडासा, बरोबर आहे. 3rd बेस बदलला, त्याची पोझिशन चेंज होऊ शकते, बदलू शकते, म्हणून त्याला म्हणायचं आहे ओबल बेस. 3rd बेस इज ओबल, आणि म्हणून त्या कन्सेप्टला त्यांनी नाव देऊन टाकलं ओबल हायपोथेसिस. कन्सेप्ट लक्षात घेऊन घ्या की नंबर ऑफ कोडॉन्स आर अवेलेबल ऑन द mRNA, पण त्यातले जास्तीत जास्त कोडॉन हे चेंज होत राहतील. 61 कोडॉन्स आहेत. जर त्यांना 20च tRNA कोड करतील, याच्यावरून लक्षात तर हेच येऊन राहिलं की नाही की एक tRNA जो आहे तो कदाचित 3 कोडॉन रीड आउट करत असेल. व्हेरी सिंपल. यालाच म्हणायचं आहे ओबल हायपोथेसिस. याचा फायदा हा आहे की ऑल्दो द नंबर ऑफ tRNA आर लेस इन द सायटोप्लाझम, tRNA ची संख्या कमी असेल पण तरी ते सगळ्या कोडॉनला रीड आउट करू शकतात. आणि याचा फायदा हा आहे की tRNA ला कन्झर्व केलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट द ओबल हायपोथेसिस. ठीक आहे, तुम्ही 2 मिनिटं डायग्रामला पाहू शकता.
नंतर आपण जेनेटिक कोडचा कन्सेप्ट बघू. बरोबर.